सर्वांना नमस्कार. एक प्रेम असेही भाग 28. या कथेचे आधीचे भाग चॅनलवर अपलोड आहेत, ते वाचण्यासाठी चॅनलला भेट द्यावी. ही कथा माझी स्वलिखित आहे, तर कृपया कॉपी करू नका. पौर्णिमाजी यांनी शिवांच्या खानाखाली वाजवून दिली. ती सावत्र आई आहे. मग तू कोण आहेस? सांग ना, तू कोण आहेस? तू पण तर त्याचा बाबा नाही आहेस. मग तुला काय बोलू? सांग. विसरलास तू चिकूचे खरे आई बाबा कोण आहेत ते? सांग ना. तसा आता शिवांशने आपली मान खाली घातली. पाच वर्ष अगोदर शिवांश जेव्हा आपलं शिक्षण पूर्ण करत होता, तेव्हा त्याच्या कॉलेजमध्ये एक मुलगी होती, सुगंधा. ती शिवांची खूप खास मैत्रीण होती. ते दोघे सगळे शेअर करायचे. आज शिवांश कॉलेजला आला तर सुगंधा गेटजवळ त्याची वाट बघत उभी होती. हाय शिव, आज मी खूप खूप खुश आहे, सुगंधा शिवांच्या गळ्यात पडत म्हणाली. तिच्या चेहऱ्यावरची स्माईलच सांगत होती की ती आज किती आनंदात आहे. अगं हो, मला माहीतच आहे की आज माझी सुगंधा खूप खूप आनंदात आहे. पण इथे असे आता कधीपर्यंत राहशील? तशी माझी काही हरकत नाही, पण जरा आजूबाजूला तर बघ, सगळे आपल्यालाच बघत आहेत. तशी सुगंधा त्याच्या बाजूला झाली आणि आपल्या आजूबाजूला बघू लागली. तर सगळे मुले त्यांनाच बघत होते. तशी आता सुगंधा थोडी लाजली आणि तिने ओशारून आपली मान खाली घातली. बरं, आता सांग, काय सांगायचं आहे तुला? शिवांशने सुगंधाला बेंचवर बसत विचारले. तसं सुगंधाने लाजतच आपला हात समोर केला. तर शिवांशला काही समजलं नाही आणि त्याने सुगंधाकडे पाहिलं. तर तिने आपल्या हाताकडे इशारा केला. शिवांशने तिच्या हाताकडे पाहिलं तर त्याला तिच्या बोटात अंगठी दिसली. ते बघून शिवांशने सुगंधाला पाहिलं तर आता सुगंधा लाजत उभी होती. अच्छा, म्हणजे हे आहे तुझ्या आनंदी असण्याचे कारण? शिवांशने डोळे बारीक करून सुगंधाला बघत म्हणाला. तसं सुगंधाने स्मित करत मान खालीवर केली. हो, फायनली रॉकीने मला प्रपोज केले. आणि हा त्याचा पुरावा. आता आम्ही लवकरच लग्न करू, सुगंधा म्हणाली. तसा शिवांशला सुद्धा आनंद झाला. एकच तर मैत्रीण होती त्याची आणि आज ती आनंदात होती, म्हणून शिवांश सुद्धा आनंदात होता. हे वेगळं की त्याने रॉकीला कधीच बघितलं नव्हतं, पण सुगंधाकडून त्याच्याविषयी ऐकलं होतं. रॉकीचं तर माहीत नाही, पण सुगंधाचं रॉकीवर जीवापाड प्रेम आहे हे तो जाणून होता, म्हणून तिच्या आनंदात तो आनंदी होता. मी तुझ्यासाठी फार खुश आहे सुगू. काँग्रेस, बोलून शिवने सुगंधाला मिठी मारली. त्यानंतर काही महिन्यात शिवांश आणि सुगंधाचा कॉलेज संपले आणि मग शिवांशने बिझनेस मॅनेजमेंट कोर्स केला आणि आपल्या बाबांचं म्हणजे राजीवजी यांचे ऑफिस जॉईन केले.
खरं तर त्याला स्वतःचं काहीतरी करायचं होतं, पण त्यावेळी राजीवजी यांना बिझनेसमध्ये फार लॉस झाल्याने त्यांच्या तब्येतीवर परिणाम झाला आणि त्यांना मेजर हार्ट अटॅक आला. त्यामुळे परिस्थिती बघता शिवांशने बाबाचा बिझनेस सांभाळण्याचा निर्णय घेतला आणि खूप कष्ट घेऊन दिवस रात्र मेहनत करून त्या बिझनेसला सांभाळले होते. रात्र रात्र तो ऑफिसमध्ये कामात असायचा. आणि त्याच्याच मेहनतीचे फळ की अवघ्या 1 वर्षात त्याने कंपनी बिझनेस नंबर 1 पोझिशनमध्ये आणली. आता तर त्याच्या कामाचा लोड आणखी वाढला होता. एक दिवस अचानक शिवांश ऑफिसमध्ये असताना त्याचा फोन वाजला. त्याने पाहिलं तर कुठल्या तरी हॉस्पिटलमधून होते. राजीवजी यांना तर पुन्हा त्रास झाला नसेल ना, म्हणून त्याने फोन घेतला. दुसरीकडून काहीतरी बोलल्या गेले, जे ऐकून शिवांश सरळ ऑफिसमधून निघून गेला. थोड्याच वेळात त्याची गाडी एका सरकारी हॉस्पिटल समोर थांबली. शिवांशने एकदा हॉस्पिटलवरून नजर टाकली आणि सरळ आत आला. त्याने तिथे रिसेप्शनिस्टवर जाऊन चौकशी केली. तिथे त्याला काहीतरी सांगितले गेले. तसा शिवांश सरळ एका खोलीकडे जाऊ लागला. त्याच्या हृदयाची धडधड सुरू होती. हातपाय थंड पडून चेहऱ्यावर घाम येत होता. शिवांश तसाच ताडताड पावले टाकत समोर जात होता. थोड्याच अंतर चालल्यानंतर त्याचे पाय एका खोलीसमोर थांबले आणि त्याच्या हृदयाने आणखी वेग धरला. त्याने थरथरत्या हाताने त्या खोलीचा दार उघडला तर समोर एक मुलगी बेडवर पडली होती. चेहरा पूर्ण सुकला होता. नाकाला नडी लागली होती आणि डोळे फक्त दाराकडे टिपले होते, जणू त्याचीच वाट पाहत होते. शिवांची नजर जशी त्या मुलीवर गेली, तो धावत आत आला आणि त्या मुलीजवळ उभा राहून तिचा हात आपल्या हातात घेतला. तर त्या मुलीने आपल्या पापण्या वर करून त्याला पाहिलं. सुगू, हे काय झालं? हे सगळं कसं झालं? शिवांश थरथरत्या आवाजात बोलला. ही मुलगी म्हणजे कॉलेजची त्याची मैत्रीण सुगंधाच होती, जी आज या सरकारी हॉस्पिटलमध्ये पडली होती. तिनेच नर्सला शिवांशला फोन करायला सांगितले होते आणि शिवांश सुद्धा वेळ न घालवता लगेच आला होता. सुगू, सांग ना, हे सगळं कसं झालं? आणि तू मला आधी का नाही सांगितलं? तुला आपल्या मित्रावर विश्वास नव्हता का? सांग ना, शिवांश डोळ्यात पाणी आणून म्हणाला. तसं सुगंधाला सुद्धा भरून आलं. आणि तिच्या डोळ्यातून सुद्धा अश्रू वाहू लागले. ते बघून शिवांशने स्वतःला सांभाळलं आणि हळूच तिचे अश्रू पुसले. नंतर शिवांश तिच्याच बाजूला स्टूलवर बसला. आता सांग, हे सगळं काय आहे? आणि 1 मिनिट, तो रॉकी, तो कुठे आहे? तू इथे असताना त्याला तुझ्या जवळ असायला हवे होते ना, मग तो कुठे आहे? शिवांश इकडे तिकडे बघत म्हणाला. तशी सुगंधा आणखी जोरात रडू लागली.
तर शिवांशने समोर होऊन तिला आपल्या मिठीत घेतली आणि तिला शांत करू लागला. शिव शिव रॉकी, त्याने मला चीट केलं, सुगंधा आपल्या क्षीण आवाजात म्हणाली. तसा आता शिवांश शॉक झाला. तर सुगंधाचे अश्रू पुन्हा वाहू लागले. पण मला त्याचे काही वाईट वाटले नाही, कारण कुठेतरी माझी चूक झाली. मग स्वतःच्या चुकीसाठी मी त्याला तरी कसा दोष देऊ. सुगंधा फार दुःखात बोलली. तिला किती पश्चाताप होतोय हे तिच्या बोलण्यातून दिसत होते. पण नेमकं झालं तरी काय सुगू, कारण माझे सुगू अशी कुणावरही सहज विश्वास ठेवत नव्हती आणि चीट करणाऱ्याला सोडत सुद्धा नव्हती. शिवांश सुगंधाच्या केसांवर मायेने हात फिरवत म्हणाला. तशी सुगंधा त्याला काय घडले ते सांगू लागली. तुला आठवते शिव, जेव्हा आपण कॉलेजमध्ये होतो, तेव्हा एक दिवस मी तुला माझ्या हातातली रिंग दाखवली होती, सुगंधा म्हणाली. तसे शिवांशने आपली मान खालीवर केली. आणि तिथेच माझी चूक झाली शिव. मी त्याच्या दाखवण्याला भुलली. प्रेमात इतकी अंधेरी झाली की त्याचा फसवा चेहरा मला दिसलाच नाही. पण मी तरी काय करू. लहानपणापासून मी एकटीच राहिली आणि जशी जशी मोठी झाली तशी तशी माझी फक्त एकच इच्छा होती की मला एक कंप्लीट फॅमिली मिळावी. आणि अशातच रॉकी माझ्या आयुष्यात आला आणि मी त्याच्या वाहावत गेली. त्याचं प्रेम करणं, काळजी घेणं मला त्याच्यात आणखी गुंतवत होतं. आणि अशातच एक दिवस त्याने मला ती रिंग देऊन प्रपोज केले. मला सुद्धा तो आवडत होताच, म्हणून मी सुद्धा होकार दिला. पण इथेच माझी सर्वात मोठी चूक झाली. त्यानंतर आपले कॉलेज संपले. मग तू सुद्धा MBAसाठी बाहेर निघून गेलास आणि आपलं कॉन्टॅक्ट संपलं. मी रॉकीमध्ये आणखी जास्त गुंतत गेले. एक दिवस त्याने मला एका हॉटेलमध्ये बोलावले. आधी तर मी नाहीच म्हटलं, पण त्याने अशी काही लाडीगोडी लावली आणि फूस लावली की मी तिथे गेले. आणि त्या एका पाऊलने माझे जीवनच बदलले. नंतर त्याने मला एका खोलीत नेले आणि मग आम्ही तिथे बंधनाच्या सगळ्या पायऱ्या ओलांडल्या. सुगंधा रडू लागली. तसे शिवांश तिला शांत करू लागला. तर सुगंधाला रडता रडता धाप लागली आणि तिचा श्वास वाढू लागला. ती आणखी जोरजोराने श्वास घेऊ लागली आणि तिचा श्वास अडखडू लागला. सुगंधा, प्लीज तू शांत हो. प्लीज जास्त बोलू नकोस. तू आराम कर. तुला गरज आहे त्याची. प्लीज कम डाऊन यार. शिवांश सुगंधाला शांत करत म्हणाला. नाही शिव, मला बोलू दे. कदाचित नंतर मी पुन्हा कधीच बोलू शकणार नाही, सुगंधा गहिवरून म्हणाली आणि शिवांशला अडवू लागली. तर शिवांश तिला शांत करत होता. तिला गप्प राहण्यास सांगू लागला. पण आज सुगंधा काही ऐकण्याच्या स्थितीत नव्हती. तिला आता आपल्या अंदर साठवलेलं सगळे दुःख शिवांच्या पुढे मोकळे करायचे होते. कदाचित तेव्हाच तिच्या मनाचे ओझे हलके होणार होते. काही दिवसांनी मला समजलं की मी आई होणार आहे. मला खूप आनंद झाला. माझं आपलं म्हणून माझ्या हक्काचं कुणीतरी
या जगात येणार होता, जो माझाच अंश असणार होता आणि मला आई हाक मारणार होता. मी खूप खूप खुश होते आणि मला वाटलं की माझ्या इतकाच आनंद रॉकीला सुद्धा होणार. म्हणून मी लगेच त्याला कॉल लावला, पण त्याने माझा कॉल घेतला नाही. मला वाटलं की तो कामात असेल, म्हणून मी सिरियसली घेतलं नाही. पण नंतर जेव्हा कधी मी त्याला फोन करायची तेव्हा तो माझा फोन घेत नव्हता आणि मग नंतर तर त्याचा फोन बंद येऊ लागला. मग मात्र मी घाबरले. मला काही सुचत नव्हतं, स्वतःसाठी नाही तर आपल्या बाळासाठी. कारण तुला माहीतच आहे, आपल्या समाजात ज्याला बाबाचे नाव मिळत नाही, समाज त्याला वेगवेगळी नावं देतात. म्हणून मी आपल्या मनावर दगड ठेवून अबॉर्शन करण्याचा निर्णय घेतला. किती मूर्ख होते ना मी. आपल्याच जीवाला मारणार होते, पण देवाने मला हे पाप करण्यापासून वाचवले. आधीच एक पाप माझ्याकडून झाले होते, नात्यात मर्यादा ओलांडून, आणि आता दुसरं सुद्धा होणार होते. पण मी वाचले. पण त्याच दिवशी मला रॉकीचे खरे रूप समजले. बोलून सुगंधाने एक दीर्घ श्वास घेतला. काय समजलं तुला सुगू? शिवान सुगंधाच्या पडलेल्या चेहऱ्याला बघत म्हणाला. शिव, ज्या दिवशी मी अबॉर्शनसाठी हॉस्पिटलमध्ये गेले, मी बाहेरच वाट बघत बेंचवर बसले होते. मनात भीती होती, विचारांची उलाढाल होती. मी जे करते ते चुकीचे तर नाही ना? माझ्याकडून जी चूक झाली त्यात माझ्या न जन्मलेल्या बाळाची तरी काय चूक? त्याची शिक्षा मी त्याला का देऊ? असे विचार माझ्या मनात येत होते. मी घाबरत सुद्धा होते. आणि अशातच माझी नजर माझ्या समोरून जाणाऱ्या रॉकीवर पडली. मला वाटलं कदाचित तो माझ्यासाठी आला असेल, म्हणून मी आनंदातच त्याच्याकडे जायला निघाले. पण तो जे म्हणाला ते ऐकून माझे पायच मागेच थांबले. कारण तो तिथे माझ्यासाठी नाही तर आपल्या बायकोसाठी आला होता. सुगंधा बोलून रडू लागली. तर इकडे मात्र शिवांशला सुद्धा आपल्या कानावर विश्वास बसत नव्हता की रॉकी असा असेल. त्याची बायको 7 महिन्याची प्रेग्नेंट होती. सुगंधा हुंदका दाटून बोलली. शिव, तो फक्त आपल्या बायकोची कमी माझ्याकडून पूर्ण करून घेत होता. त्याची गरज भागवत होता आणि मी मूर्ख त्याला प्रेम समजत होती. किती पागल होते ना मी. सुगंधा स्माईल करत बोलली. पण तिची ती स्माईल खूप काही बोलून गेली. तिच्या सगळ्या वेदना आणि तिचं सगळं दुःख ती स्माईल शिवांशला सांगून गेली. मग तू त्याला जाब विचारला नाही का? शिवांश तिचा हात धरून बोलला. मी काय विचारणार होते त्याला शिव? हे विचारणार होते की. म्हणून सुगंधा आणखी रडू लागली. तिला शब्दच सुचत नव्हते. ती खूप खूप रडू लागली, हुमसू लागली. चूक तर माझी सुद्धा होतीच ना शिव, जे प्रेमाला शरीरावर पूर्ण होऊ दिले. जर मी नकार दिला असता तर त्याची हिंमतच झाली नसती समोर जायची. मीच त्याला रस्ता करून दिला. म्हणून सुगंधा आणखी रडू लागली आणि तिची हालत खराब होऊ लागली.
तिचा श्वास पुन्हा वाढून अडखडू लागला आणि ती जोरजोरात श्वास घेऊ लागली. तसा शिवांश थोडा घाबरला आणि त्याने नर्सला आवाज दिला आणि डॉक्टरांना बोलवायला जाणारच की सुगंधाने त्याचा हात पकडला आणि नाहीमध्ये मान हलवली. शिवांश, माझ्याकडे आता वेळ उरला नाही आहे. तू मला प्रॉमिस कर की तू माझ्या बाळाचा सांभाळ करशील. प्लीज शिव. प्लीज मला प्रॉमिस कर शिव. सुगंधा आपला थरथरता हात पुढे करून म्हणाली. तर शिवांशने एक नजर तिच्या थरथरत्या हातावर तर एक नजर पाण्यात झोपलेल्या त्या चिमुकल्यावर टाकली. तर इकडे मात्र सुगंधा फार आशेने शिवांशला बघत आपला शेवटचा श्वास घेण्यावर होती. आता काय करेल शिवांश? देईल का होकार? काय होईल पुढे? जाणून घेण्यासाठी कथेचा पुढचा भाग नक्की वाचा. आजचा भाग आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि लाईक शेअर करून चॅनलवर सबस्क्राईब करा. तुमच्या येणाऱ्या कमेंटवर मी पुढील भाग लिहित असते. तर पुढील भाग लवकरच. धन्यवाद.